शिकायला सुरुवात केलेले होते. त्याच्यामध्ये आपण पहिली गोष्ट शिकली ती म्हणजे कल्टिव्हेशन अँड आयसोलेशन ऑफ बॅक्टेरिओफाजेस. त्याच्यामध्ये आपण इकोलाय कोलिफाचं जर एक्झाम्पल घेतलं, मग कोलिफासाठी सिवेज सॅम्पल घ्यायचं, त्याच्यानंतर त्याला प्री ट्रीटमेंट द्यायची, त्यानंतर त्याची आयसोलेशनची प्रोसिजर, क्लोरोफॉर्म ऍडिशन, क्लोरोफॉर्म रिमूव्हल, मग तुम्हाला जो हाय टायटर लायसेट मिळेल त्याचं पुढे तुम्ही सिरियल डायल्युशन करायचं आणि अगार ओव्हरले मेथडनी आपण त्याच्यामध्ये प्लाक आलेले बघितलेले आहेत. म्हणजे या पद्धतीने तुम्ही आयसोलेशन आणि कल्टिव्हेशन शिकलेले आहात. त्यानंतर आपण चालू केलं आयसोलेशन अँड कल्टिव्हेशन ऑफ ॲनिमल व्हायरसेस. त्या ॲनिमल व्हायरसेस मध्ये आपण त्याचं ॲनिमल व्हायरसचं काम बॅक्टेरिओफाजेसच्या कामामुळे काही दिवस काही काळ ते मागे पडलं होतं. मग अनेक टेक्निक शोधून काढल्या. मग आपण त्याच्यामध्ये पहिलं एम्ब्रिओनेटेड एग्स हा पॉइंट बघितला. त्याची सगळ्या एरिया कुठले असतात, कुठल्या कुठल्या एरियामध्ये करता येतं, त्याला प्री ट्रीटमेंट काय द्यायची, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये कुठले कुठले व्हायरस इनॉक्युलेट करता येतात, कॅन्डलिंग प्रोसिजर बघितली. त्यानंतर इनॉक्युलेट झाल्यानंतर त्याच्या सरफेसला जी ग्रोथ येते त्याला पॉप म्हणतात. ही सगळी माहिती आपली बघून झाली. त्यानंतर आपण बघितलं की आपल्याला कल्टिव्हेशन ऑफ ॲनिमल व्हायरसेस इन टिश्यू कल्चर. मग टिश्यू कल्चर म्हणजे काय, त्याची थोडी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितली, टिश्यू कल्चर तयार करण्याच्या मेथड बघितली, प्रोसिजर. तो एम्ब्रिओनेटेड एरिया मधला किंवा फिटल मधलं काढून घ्यायचा टिश्यू, होमोजेनायझेशन करायचं, ट्रिप्सिनायझेशन करायचं, सेल्स वेगळ्या बनवायच्या, मीडियम स्पेशल बनवायचं, ते एका बॉटलमध्ये राऊस बॉटलमध्ये टाकायचं आणि त्याच्यामध्ये व्हायरस ग्रो करायचं, तुम्हाला युनिफॉर्म लेअर मिळेल. मग टिश्यू कल्चरचे प्रकार बघितले, प्रायमरी, डिप्लॉइड सेल स्ट्रेन आणि कंटिन्युअस, त्याच्या सगळ्याच्या प्रॉपर्टी आणि त्याच्यात व्हायरस ग्रो कसे करायचं हे आपलं शिकून झालंय. त्यानंतर तिसरा पॉइंट आपण बघितला कल्टिव्हेशन इन लाईव्ह ॲनिमल, जे शनिवारी आपण इमर्जन्सी मी लेक्चर घेतलेलं होतं. लाईव्ह ॲनिमल्स मध्ये कल्टिव्हेशन करताना त्याची हिस्टॉरिकल बघितलं. पहिल्यांदा पूर्वी जे गुलाम होते त्यांना किंवा काळी जी लोक होती वर्णभेद म्हणून त्या लोकांवर हा प्रयोग केला जायचा. आपण नंतर शक्यतो हे वापरत नाहीत. मग आपण कुठले प्राणी वापरू शकतो, त्यांना कुठल्या कुठल्या मार्गाने त्याला इंजेक्शन देता येतं, ग्रोथ आली आहे हे आपण कसं ओळखायचं, त्याचे मार्ग, कदाचित त्याला ताप येईल, काही सिम्पटम्स येतील, शरीर पॅरालाइज होईल, एखादा प्राणी मरून जाईल, तर ह्या प्रकारावरनं त्यात ग्रोथ झाली आहे का नाही बघितलं. मग त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस बघितले. आज आपण पुढचा पॉइंट चालू करणार आहोत. तो मी आता स्लाइड शेअर करते. इथे एरर दाखवते, मी परत पहिल्यापासून करते. आता कल्टिव्हेशन ऑफ प्लांट व्हायरसेस हा आपल्याला बघायचा आहे. तीन प्रकारचे व्हायरसेस असतात, एक बॅक्टेरिओफाजेस, दुसरा ॲनिमल व्हायरस आणि तिसरा प्लांट व्हायरस. तर त्याच्यामधलं आता आपल्याला प्लांट व्हायरसचं कल्टिव्हेशन हा पॉइंट आपण शिकणार आहोत. दोन प्रकारचे प्लांट व्हायरसेसचं मी एक इथे उदाहरण घेतलेलं आहे. डाव्या हाताला तुम्ही बघितलं तर तिथे तुम्हाला टोबॅको मोझाईक व्हायरस हा या नावाचा व्हायरस जो आहे तो व्हायरस मी घेतलेला आहे. इथे बघा, हे तुम्हाला दिसेल, हा टोबॅको मोझाईक व्हायरस आहे, त्याचं चित्र इथे घेतलेलं आहे. आणि इकडं त्या टोबॅकोच्या प्लांटला इन्फेक्शन झाल्यानंतर प्लांट कसं दिसतं ह्याचं चित्र इथे घेतलेलं आहे. मग आपण आज शिकणार आहोत कल्टिव्हेशन ऑफ प्लांट व्हायरसेस. विल सी, फर्स्ट विल सी द इंट्रोडक्शन. हा, स्क्रीन दिसत नाही दिसत आहे? नाही. बर, मी बॅक जाऊन परत बघते. बर.
बघा दिसतंय का कल्टिवेशन ऑफ प्लांट व्हायरसेस दिसतंय? नाही दिसत नाही. कोणालाच नाही दिसत आहे? हॅलो हा नाही दिसत ते मिस. मॅम नाही दिसत कोणालाच मला नाही तर. दिसत? नाही दिसत आहे मॅडम. नाही दिसत नाही. नाही दिसत मॅडम. दिसली मॅम. दिसली. दिसते मॅम. दिसली मॅम. हा येस मॅम मला पण दिसली. मला पण दिसली. मी तर रोजच्या प्रोसिजर प्रमाणे केलेलं आहे. तुमच्याकडे काही नेटचा प्रॉब्लेम आहे का बघा. माझ्या मताने दिसायला काय हरकत नाहीये. आपण आता कल्टिवेशन ऑफ प्लांट व्हायरसेस बघतोय. हो दिसली मिस. काय प्रॉब्लेम आहे? दिसते का नाही दिसत आहे? दिसतीये. दिसतीये मिस दिसते आता. ना? हा. ओके ओके ठीक आहे. तर मी इथे लेफ्ट हँड साइडला एक टोबॅको मोझॅइक व्हायरस घेतलेला आहे आणि तो टोबॅको मोझॅइक व्हायरस इथे बघाल तुम्ही त्याचं चित्र घेतलंय की जे हायलायटर घेते जरा. हा बघा इथे हा टोबॅको मोझॅइक व्हायरस आहे. RNA स्ट्रँड आहे आणि कडेने प्रोटीनिक कोट आहेत आणि हे इथं घेतलंय हे आहे ते प्लांट की ज्याला TMVचं इन्फेक्शन झालेलं आहे. टोबॅको मोझॅइक व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं हे प्लांट आहे आणि इथे व्हायरस आहे. नाउ विल सी द इंट्रोडक्शन. पण ऑलरेडी आपल्याला बघितले डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ होस्ट viruses they are broadly classified into 3 classes. One is the animal virus, second is the bacteriophages, and third is the plant viruses. Today we are going to focus on the plant viruses. Plant viruses are the viruses which infect the plants as the host. त्यामुळे आपल्याकडे तुम्हाला एक उदाहरण देते. आपल्याकडे प्रॅक्टिकल आहे आयसोलेशन ऑफ झॅंथोमोनास फ्रॉम द सिट्रस फ्रूट. तुम्ही जर कधी मंडईमध्ये जाऊन लिंब जर विकत घ्यायला गेला तर त्या लिंबाच्या वरच्या सरफेसवर असे चॉकलेटी रंगाचे ठिपके आलेले दिसतात. तुम्ही जर त्या जो विकणारा माणूस आहे ज्याला मायक्रोबायोलॉजी येत नाही तो काय म्हणेल, काही नाही बाळा घे, काटा लागलाय त्याला, त्यामुळे असं झालंय. तर आपल्याला माहितीये ते एक इन्फेक्शन आहे बॅक्टेरियल झॅंथोमोनास सिट्री नावाचं. त्याच्यामुळे ते इन्फेक्शन त्याला झालेलं आहे. पण अजिबात हरकत नाही असं लिंबू खायला, कारण ते बॅक्टेरिया असू दे प्लांट असू दे ते कुणाला इन्फेक्ट करणार आहे, ते फक्त प्लांटला इन्फेक्ट करणार आहे. आणि ती लिंब थोडी स्वस्त मिळतात, त्यामुळे इकॉनॉमिक पॉइंटनी तुम्ही मंडईत गेलात तर तसली लिंब खास करून विकत घ्या आणि काही आपल्याला अपाय होत नाही. तसं हे प्लांट व्हायरसेस आहेत. दे आर इन्फेक्टिंग द प्लांट. ते फक्त प्लांटला इन्फेक्ट करू शकतात. Now we'll see. Being obligatory intracellular parasites, ते पॅरासाइट आहेत आणि कसे आहेत, परजीवी आहेत, परंतु ते त्या सेलच्या आतल्या बाजूलाच वाढणार आहेत, अन्यथा त्यांना वाढता येणार नाही. ट्यूब मध्ये फ्लास्क मध्ये व्हायरस वाढू शकत नाही आणि त्यामुळे दे रिक्वायर लिव्हिंग होस्ट. आणि त्यामुळे आता आपण अॅनिमल जर ग्रो करायचं झाला तर होस्ट सेल कुठल्या टाकल्या, आयदर एम्ब्रियोनेटेड एग टाकले किंवा आपण लाईव्ह अॅनिमल वापरले किंवा टिश्यू कल्चर वापरले. तसंच बॅक्टेरियोफाज आयसोलेट करायचे होते तर आपण बॅक्टेरिया ग्रो केले आणि त्याच्यावर फाज. त्यामुळे होस्ट सेल दिल्याशिवाय व्हायरसेस 100% ग्रो होणार नाहीत. दे रिक्वायर लाईव्ह होस्ट फॉर देअर कल्टिवेशन. आणि त्यामुळे प्लांट व्हायरसेस तुम्हाला ग्रो करायचे झाले तर तुम्ही कसे ग्रो करू शकता. देर आर व्हेरियस वेज. कुठले कुठले आहेत बघूया. ग्रोथ ऑफ द व्हायरस युझिंग होल प्लांट. जे हेल्दी प्लांट आहे डायरेक्टली ते प्लांट घ्यायचं आणि त्या प्लांटलाच, हेल्दी प्लांटला तुम्ही जर इन्फेक्शन केलं तर ते इन्फेक्शन त्याला होऊ शकतं, त्याच्यामध्ये व्हायरसेस ग्रो होऊ शकतात. किंवा काय आहे, यूज ऑफ कल्चर ऑफ द प्रोटोप्लास्ट. आता नीट लक्ष द्या, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द प्रोटोप्लास्ट. प्लांट सेल्स आहेत, जशा आपण अॅनिमल सेल अॅनिमल मधनं बाजूला केल्या तशा प्लांट सेल प्लांट मधनं बाजूला करायचे आणि त्याची सेल वॉल काढून टाकायची. द सेल विदाउट सेल वॉल त्याला प्रोटोप्लास्ट म्हणतात.
मग तुम्ही समजा लॅबोरेटरीमध्ये हे प्रोटोप्लास्टचं कल्चर बनवलं, ते प्लांट सेलचे असणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला हे व्हायरसेस ग्रो करता येतील. नंतर आपण काय करू शकतो, ग्रोथ इन प्लांट टिश्यू. प्लांटचे टिश्यू कल्चर जर तयार बनवलं तर त्या टिश्यू कल्चर मध्ये सुद्धा हे प्लांट व्हायरस ग्रो होऊ शकतील. आणि तिसरा मार्ग आहे ग्रोथ इन द सेल लाईन्स प्रिपेअर्ड फ्रॉम द इन्सेक्ट विच आर द वेक्टर ऑफ दॅट व्हायरस. आपण अनेक गोष्टी हे बघितलेले आहेत. काही प्लांटचे डिसीजेस आहेत की ते व्हेक्टर बोर्न आहेत. म्हणजे एखाद्या वनस्पतीला तो डिसीज झाला असेल, त्याच्यावरती एखादा तो व्हेक्टर आहे, म्हणजे नाकतोडा असेल किंवा टोळ असेल, तर त्या प्रकारचा प्राणी त्याच्यावर गेला तर त्याच्या शरीरातून आतनं त्यांनी सक केलेल्या मटेरियल किंवा त्याच्या बॉडी पार्टला तो व्हायरस, तो बॅक्टेरिया चिकटेल आणि तो दुसऱ्या हेल्दी प्लांटवर गेला की त्या हेल्दी प्लांटला त्याचं इन्फेक्शन होऊ शकेल. त्यामुळे इन्सेक्ट्स जे आहेत दे वर्क्स ॲज अ व्हेक्टर. मग जेव्हा एखाद्या डिसीज प्लांट कडून ते हेल्दी प्लांट मध्ये व्हायरस जाईल तेव्हा तो त्याच्या शरीरात राहतोय. त्यामुळे त्या इन्सेक्टची जर समजा तुम्ही, इन्सेक्ट हा ॲनिमल आहे, त्या ॲनिमलचं जर तुम्ही टिश्यू कल्चर बनवलं तर त्याच्यामध्ये पण आपल्याला व्हायरस ग्रो करता येतील. परत एकदा लक्ष द्या, आता आपण बघितलेलं होतं ग्रोथ इन बॅक्टेरिओफाजेसचं आयसोलेशन आणि प्लांट व्हायरस, ॲनिमल व्हायरस. आता हे आपण शिकतोय ते प्लांट व्हायरसचं. मग प्लांट व्हायरसला तुम्ही प्लांट सेल्स द्यायला पाहिजे, तर ते तुम्ही कुठल्या कुठल्या मार्गाने ग्रो करू शकता. तर एखादं हेल्दी पूर्ण वाढ झालेली वनस्पती आहे त्याच्यावर तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही काय करू शकता, त्या वनस्पतीच्या ज्या आहेत प्लांट सेल्स आहेत त्याची सेल वॉल काढून टाका, त्या प्रोटोप्लास्टचं कल्चर बनवा, त्याच्यामध्ये तुम्ही ग्रो करू शकता. किंवा जसं ॲनिमल टिश्यू कल्चर आहे तसं प्लांटचं टिश्यू कल्चर करता येईल, त्या प्लांट टिश्यू कल्चर मध्ये तुम्ही ग्रो करू शकता. आणि तिसरा मार्ग आहे तो जरा थोडा वेगळा आहे, नीट लक्षात घ्या. सम व्हायरल डिसीजेस दे आर ट्रान्समिटेड थ्रू द इन्सेक्ट्स and these insects they carry the virus on their body or in their body, and therefore if we prepare the cell line of that insect animal, म्हणजे तो जो इन्सेक्ट आहे which is an animal, त्याची तुम्ही सेल लाईन जर प्रिपेअर केली तर त्या सेल लाईन मध्ये हे व्हायरस वाढू शकतील. These are the 4 different ways by which the viruses can be cultivated. We'll see in detail each one. कल्टिव्हेशन इन द होल प्लांट, अख्ख्या वनस्पतीमध्ये आपल्याला कसं कल्टिव्हेशन करता येईल बघा. हिअर द सिलेक्शन ऑफ द होस्ट प्लांट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठलंही वनस्पती घेऊन आपण त्याच्यामध्ये कल्टिवेट करू शकत नाही. द सिलेक्शन इज इम्पॉर्टंट. याचं कारण काय, नीट लक्ष द्या. मेनी प्लांट्स कंटेन्स व्हेरियस कंपाऊंड्स दॅट मे इनहिबिट द इन्फेक्शन ऑफ द व्हायरसेस. काही वनस्पतींच्या शरीरामध्ये त्याच्यामध्ये खोडामध्ये, पानामध्ये, फुलामध्ये काही केमिकल्स आहेत. फॉर एक्झाम्पल टॅनिन आहे, फिनॉल सारखे कंपाऊंड आहेत. दे आर प्रेझेंट इन ऍपल, चेरी किंवा प्रुनी नावाचं जे वनस्पती आहे त्याच्यामध्ये हे टॅनिन किंवा फिनॉल लाईक कंपाऊंड आहेत. अँड सच कंपाऊंड इनहिबिट द ग्रोथ ऑफ व्हायरस. त्याच्या बरोबरीने काही ऑर्गॅनिक ऍसिड आहेत ती तयार होऊ शकतात. म्युसिलेजिनस गम, अनेक वेळा बघितलं असेल, एखाद्या वनस्पतीला तुम्ही कट दिला तर त्याच्यामधून डिंकासारखा पदार्थ बाहेर पडतो. काही वनस्पतीमध्ये रायबोन्यूक्लिएजेस नावाचं एन्झाईम त्यांचं तयार असतं, स्वतः तयार करतात. दॅट इनहिबिट और प्रेसिपिटेट और डिस्ट्रॉय द एन्झाईम. अशा या ऑर्गॅनिक ऍसिडमुळे, आयदर ऑर्गॅनिक ऍसिड किंवा गममुळे किंवा एन्झाईममुळे तो व्हायरसच इनहिबिट होतो किंवा प्रेसिपिटेट होतो किंवा डिस्ट्रॉय होतो. त्यामुळे असले वनस्पती आपल्याला घेऊन चालणार नाहीत. आपण कुठला पॉइंट बघतोय, कल्टिव्हेशन इन होल प्लांट. हिअर द सिलेक्शन ऑफ द प्लांट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. Many plant contains different organic or inorganic compound that may inhibit or that may kill the virus. 2 उदाहरणं बघितली. टॅनिन or phenol like compound they are present in apple, cherry or prune like plants, as well as some organic acid, mucilaginous gum or enzymes like ribonucleases that may be present in the plant which may inhibit, kill, precipitate the virus.
and therefore one should avoid that plant for the growth. For example, cucumber flower are preferred than the cucumber leaves for the cultivation of cucumber mosaic virus. आपल्याला जसं टोबॅको मोझाईक आहे तसा कुकुंबर मोझाईक व्हायरस आहे. तो तुम्हाला ग्रो करायचा असेल तर कुकुंबरचे फ्लॉवर्स वापरा वनस्पतीपेक्षा, कारण त्या लिव्ज मध्ये कदाचित त्यातले काही कंपाऊंड असतील अँड दॅट विल नॉट अलाउ टू ग्रो द व्हायरस. अँड देअरफॉर इफ यू कल्टिवेट द व्हायरसेस कुकुंबर मोझाईक व्हायरस ऑन द फ्लॉवर, इट कॅन बी इझिली कल्टिवेटेड. कुकुंबर लिव्ज आर यूज फॉर द कल्टिवेशन. म्हणजे मगाशी मी फ्लॉवर सांगितलं कुकुंबर मोझाईक व्हायरस साठी, परंतु कुकुंबर लिव्ज जे आहेत दे आर युजफुल फॉर द कल्टिवेशन ऑफ रोझॅसिएसी व्हायरस. हा एक वेगळा व्हायरस आहे की जो व्हायरस लिव्ज मध्ये वाढेल. त्यामुळे जसा व्हायरस बदलेल तसं आपण कुठला पार्ट, कुठलं प्लांट, त्याचा कुठला पार्ट घ्यायचा हे बदलत राहणार आहे. 2 एक्झाम्पल आपण घेतलेली आहेत. Once the plant is selected, the leaves or the flowers are of the plant, they are mechanically inoculated with the viral suspension. आता असं इमॅजिन करा की हा माझा हात ही एक वनस्पती आहे, त्याच्यावर आपल्याला व्हायरसेसचं सस्पेन्शन ओतायचं आहे आणि ते आपल्याला मेकॅनिकली त्याच्यामध्ये व्हायरस ग्रो करायचे, इनॉक्युलेट करायचे, त्याच्यामध्ये टोचायचे आहेत. तो व्हायरस त्या प्लांट सेल मध्ये आत गेला पाहिजे. म्हणून आपण काय करू शकतो, वन द रबिंग ऑफ द मिक्सचर विथ द अब्रेसिव्ह लाईक कार्बोरंडम which is having the spikes on the surface, so carborundum can break the thick rigid cell wall of the plant cell and the virus can easily enter and infect the cell. आता हे मी खाली कार्बोरंडमचं एक चित्र घेतलंय. हे जो कार्बोरंडम आहे ह्याला असं टोकदार आहे, त्याच्या स्किनवर असे टोक असतात. त्यामुळे आपण काय करायचं, हे माझी हात म्हणजे वनस्पतीचं पान आहे, त्याच्यावर व्हायरल सस्पेन्शन टाकायचं आणि हे दिसताना चित्र एवढं मोठं दिसतंय, तुम्हाला वाटेल की वनस्पतीचं पान फाटून जाईल. तसं नाही, अगदी छोटं याच्यासारखं असतं. तो तुम्ही त्या सस्पेन्शन बरोबर मिक्स केलं, आपल्याला डोळ्याला कदाचित दिसणार नाही, आणि असं ते मिक्सचर लिव्हजवर, स्टेमवर, शूटवर आपण रब करायचे, म्हणजे घासायचं. आणि हे तुम्ही घासाल त्याच्यामुळे या कार्बोरंडमवर काय आहे, स्पाइक्स आहेत, त्याच्यावर काटे आलेले आहेत, आणि तुम्ही जेव्हा हे असं घासाल त्यावेळेला त्या सेलची सेल वॉल रप्चर होईल. सेल वॉल अतिशय दणकट कणखर पार्ट असतो आणि ती रिजिड सेल वॉल तोडण्यासाठी ह्या कार्बोरंडमची टोकं कारणीभूत होतात. आणि एकदा सेल वॉल तुटली थोडीशी की त्याच्या सेल मेम्ब्रेन आणि ह्याच्यामधनं आतपर्यंत हे व्हायरसेस जाऊ शकतात. That is the one way by which we can grow or we can cultivate the viruses in whole plant. मी मगासपासून आपण बघतोय प्लांट व्हायरस आपल्याला ग्रो करायचे आहेत. प्लांट व्हायरस ग्रो करायचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यातला पहिला ग्रोथ ऑन द होल प्लांट हा पॉइंट आपण बघायला घेतलाय. तो प्लांटचं सिलेक्शन महत्वाचं आहे. वन्स आपण प्लांट सिलेक्ट केलं की काय केलं जातं, द व्हायरल सस्पेन्शन इज पोर्ड ऑन द लीव्ह along with the abrasive म्हणतात, abrasive like कार्बोरंडम. हा abrasive जो आहे हा MCQ ला विचारणारा प्रश्न आहे. हे जे कार्बोरंडम आहे ते आपण हॅव्हिंग स्पाइक्स, त्याच्यावर असं दातेरी टोक असलेलं हे आहे, ते तुम्ही त्या वनस्पती बरोबर व्हायरल सस्पेन्शन बरोबर पानावच्या सरफेसला टाका. यू हॅव टू रब द मिक्सचर. आणि ते तुम्ही ते मिक्सचर रब केल्याबरोबर काय होईल, त्याचा जो आतली जी टोकं आहेत त्या टोकांमुळे त्याची सेल वॉल तुटेल आणि व्हायरस डायरेक्टली एंटर होऊ शकतील आणि मग त्याचं इन्फेक्शन होऊ शकेल. त्यामुळे हा एक पॉइंट आपण बघितलाय, कल्टिवेशन इन द होल प्लांट. आता हे कार्बोरंडमचा जो रोल आहे, सेल वॉल तोडायची आहे, पानं थोडीशी त्याला कट घ्यायचं आहे, हे काम सेम वे नॅचरली केलं जातं बाय द इन्सेक्ट किंवा विंड. आता आपला हा सीझन आहे पावसाळा, त्याच्यामध्ये आपण बघतो वारं खूप जोराचं सुटतं आणि त्यावेळेला तुम्हाला साधं उदाहरण, केळीचं पान जर तुम्ही बघितलं तर ते अख्खं फाटतं त्या अशा पद्धतीचा वारा आला तर.
आणि ते एकदा का पान फाटलं किंवा ते इन्सेक्टनी त्याला बाईट घेतलं की ते जे ऍक्च्युअली कार्बोरंडमचं जे काम आहे सेल त्याची ब्रेक करणं, पानावर कट घेणं, द सेम वे द इन्सेक्ट्स और द विंड कॅन डू द वर्क अँड देन द व्हायरस कॅन एंटर. समजलाय का पॉइंट? बघा, कार्बोरंडम म्हणजे टोकेरी असलेली गोष्ट आहे आणि त्या कार्बोरंडम मुळे हा व्हायरस त्या प्लांट सेलचा म्हणजे प्लांट सरफेसवर कट घेऊ शकतो. प्लांट सरफेसवर कट आला की व्हायरस आत एंट्री करू शकेल आणि तेच काम काही इन्सेक्ट्स करू शकतात जे सकिंग आहेत. आपण डास 2 प्रकारचे बघितलेत. तुम्ही कधी बघितलेत का बघा? कधी बागेत काम केलं असेल तर आपल्याला घरी चावणारा डास आणि शेतात तुम्ही काम करत असताना, बागेत काम करत असताना चावणारा जो डास आहे तो वनस्पतीचं सॅप जे असतं ते सक करायची त्यांना सवय असते. त्यामुळे तो डास आपल्या स्किनवर गेला तरी म्हणजे तो सोंड आत टाकेल, चावेल आपल्याला, परंतु त्याला ब्लड सक करता येत नाही. त्याचं सोल्युशन, त्याचं जे काही पॉय असेल ते आपल्या शरीरात जातं आणि आपल्याला अशी मोठी गांधी येते तिथे. मग हा जो प्लांट सॅप सक करणारा जो आहे इन्सेक्ट्स किंवा विंड आहेत ते त्या वनस्पतीचं सरफेस कट करून घेऊ शकतात आणि जे कार्बोरंडम काम करणार आहे ते नॅचरली इन्सेक्ट्स किंवा विंड करू शकतात. And thus from infected plant either leaves or fruits are crushed. एखादं इन्फेक्टेड प्लांट आहे, मगाशी मी जसं तुम्हाला टोबॅको मोझाईकचं पान अगदी पहिल्या सुरुवातीला दाखवलं, ते प्लांट घ्या किंवा काही झाडाची फ्रुट्स घ्या, ती क्रश करा आणि नंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे ते व्हायरसचं सस्पेन्शन म्हणून आपण वापरू, त्याच्यामध्ये थोडं कार्बोरंडम टाकू आणि मग वनस्पतीच्या पानावर ते घासल्याबरोबर काय होईल, ते जे व्हायरसेस आहेत, इन्फेक्टेड प्लांट मधले व्हायरसेस आहेत, ते हेल्दी प्लांट मध्ये जातील आणि त्या हेल्दी प्लांटला व्हायरसचं इन्फेक्शन होईल आणि त्या हेल्दी प्लांटवर व्हायरस ग्रो होतील आणि इन दिस वे वी कॅन सक्सेस इन कल्टिवेटिंग द प्लांट व्हायरस इन द होल प्लांट. पहिला पॉइंट आपण बघतोय, मी इन शॉर्ट रिवाइज करते. आपल्याला प्लांट व्हायरस ग्रो करायचे आहेत. दे आर ऑब्लिगेटरी इंट्रासेल्युलर पॅरासाइट्स. ते ग्रो करायचे असतील तर आपल्याला ते पॅरासाइट असल्यामुळे त्यांना त्यांचा होस्ट लागणार आहे. तो होस्ट आपण जो देणार आहोत ते अनेक पद्धतीने देऊ शकतो. एक तर आपण होल प्लांट वापरू शकतो, प्रोटोप्लास्ट वापरू शकतो, प्लांट टिश्यू कल्चर वापरू शकतो किंवा इन्सेक्टचं टिश्यू कल्चर सेल लाईन तयार करून वापरू शकतो. त्यातला पहिला पॉइंट आपण सध्या बघतोय, कल्टिवेशन इन द होल प्लांट. त्याच्यामध्ये प्लांटचं सिलेक्शन कसं करायचंय, होस्ट नुसार प्लांट बदलणार आहे. काही काही प्लांटच्या शरीरात काही काही केमिकल सबस्टन्सेस असणार आहेत की जे इनहिबिट करतील आणि मग आपण 2 उदाहरणं बघितली. फॉर एक्झाम्पल ककुंबर मोझाईक व्हायरस जो आहे तो फ्रुट्सवर, जसं लिली फ्लॉवर्सवर वाढतो, त्यांच्या वनस्पतीमधल्या केमिकलमुळे तो वाढू शकत नाही. तर अशा पद्धतीने आपण त्याची माहिती घेतली. मग इन्फेक्शन करायचं कसं, त्याच्यामध्ये व्हायरस ग्रो करायचे कसे, तर एकदा प्लांट हेल्दी प्लांट सिलेक्ट झालं आपण की आपलं जे व्हायरसचं सस्पेन्शन ते आपण कसं मिळवणार आहोत, इन्फेक्टेड प्लांटचे लिव्स किंवा फ्रुट्स घ्यायचे, चांगले क्रश करायचे, फिल्टर करून घ्या. त्या फिल्ट्रेटमध्ये तुमच्याजवळ व्हायरसचं सस्पेन्शन मिळेल, ते सस्पेन्शन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं कार्बोरंडम टाकायचं आणि ही जर वनस्पतीचं पान असेल तर त्या पानावर दोन्हीचं मिक्सचर घेऊन चांगलं असं घासा, रबिंग करा त्याचं. या कार्बोरंडमला टोकं आहेत, त्याच्या सरफेसला स्पाइक्स आहेत, त्याच्यामुळे ती पानं तुटतील, फुटतील थोडीशी आणि त्याबरोबर तो व्हायरस त्याच्या आत जाऊ शकेल. आणि हे कार्बोरंडमचं जे काम आहे कधी कधी इन्सेक्ट करू शकतात किंवा केव्हा विंड म्हणजे वाऱ्याच्या मदतीने पण करता येतं. आणि असं तुम्ही त्याच्यावर रब केलं, देन द प्लांट इज अलाउड टू ग्रो विथ प्रॉपर प्रिकॉशन. त्याची चांगली काळजी घ्यायची, त्याला पाणी वगैरे घालायचं किंवा त्याची पूर्ण त्याची ग्रोथ दिसेपर्यंत आपल्याला सर्व प्रॉपर प्रिकॉशन, कुठल्याही इतर शेळी वगैरे याच्यापासून किंवा दुसऱ्या कुठल्या याचं इन्फेक्शन होऊ नये याची काळजी घ्यायची. अँड द ग्रोथ ऑफ द व्हायरस इज डिटेक्टेड बाय लोकलाइज्ड नेक्रोटिक लिजन.
आता समजा ही वनस्पती माझा हात म्हणजे आहे, त्याच्यावर इथे व्हायरस पडला, इथे व्हायरस पडला, इथे व्हायरस पडला. आपल्याला सर्वांना माहितीये वनस्पती आहे. आता माझा हात असा दिसतोय, पण ती वनस्पती आहे, पान असेल तर ती हिरवगार असणार आहे. परंतु जेव्हा त्याच्यावर व्हायरस वाढेल तेव्हा तिथल्या भागातले व्हायरसच्या ग्रोथमुळे त्या प्लांट सेल्स मरतील आणि तिथे तुम्हाला नेक्रोटिक म्हणजे असे थोडेसे कुजणारं वगैरे असे त्याच्यावर ठिपके तयार झालेले दिसतील. म्हणजे कलरलेस व्हाईट किंवा ब्राऊन कलरचे जेव्हा त्याच्यावर लिजन्स तयार होतील ड्यू टू रॅपिड डेथ ऑफ द सेल्स इन द इन्फेक्टेड एरिया वी कॅन डिटेक्ट द ग्रोथ ऑफ द व्हायरस. कधी कधी काय होतं एखाद्या व्हायरस इन्फेक्शन मध्ये त्या वनस्पतीच्या पानावर लिजन्स येण्याच्या ऐवजी कधी कधी त्याचा कलर बदलतो. आताच मी सांगितलं टोबॅको मोझाईक व्हायरस, याचा अर्थच असा आहे टोबॅकोची जी त्याचा जो ओरिजिनल कलर आहे तो बदलतो आणि त्याला मोझाईक पॅटर्न येतो. चेंज इन द पिगमेंटेशन होऊ शकतो, लीफचा जो काही शेप आहे तो बदलू शकतो किंवा स्टंटिंग होईल, तो त्याची प्लांटची थांबू शकेल, थोडीशी ती ग्रोथ अफेक्ट होईल. आणि इन दिस वे वी कॅन डिटेक्ट द ग्रोथ ऑफ द व्हायरस इन दॅट प्लांट. कसं होऊ शकेल, समजा टोबॅको हिरवगार पान आहे, त्याच्यामध्ये मला असे कलरलेस डिस्कलरेशनचे ठिपके दिसले की तुम्ही म्हणू शकाल की ग्रोथ आली. किंवा काही काही वेळेला असे लिजन्स त्याच्यावर अशा पुटकुळ्या ग्रोथ आल्यासारखी त्या भागातल्या सेल्स मेलेल्या असल्यामुळे त्या भागात तुम्हाला लिजन्स झालेले दिसतील. किंवा पानाचा शेप बदलू शकेल किंवा काय होऊ शकेल ते पूर्ण वनस्पतीचं ग्रोथच कमी होईल, स्टंटिंग होईल त्याचं. आणि यू कॅन डिटेक्ट. हे मी तुम्हाला एक चित्र दाखवलेलं आहे. हा इन्फेक्टेड व्हायरस आहे, ते घेतलेलं आहे, त्याचा क्रश करून घेतलंय आणि आता बघा पान हातात घेतलंय त्या माणसाने आणि ते त्याच्यावर रब करतोय, लावतोय. इथे एक मार्गाने तो जो क्रशर आहे त्याला मॉर्टल आणि पेस्टल म्हणतात, तो त्याच्यावर घासलेला आहे. किंवा डायरेक्ट इथे हायपोडर्मिक सिरिंजनी इंजेक्शन दिले, इथे या पद्धतीने त्याच्यावर प्लांटवर टाकलं आणि ते प्लांट वाढू दिल्यावर त्याच्यावर प्लांट व्हायरसची ग्रोथ आलेली आहे. This is the way where the whole plant get infected or it is used as a host. Now the next is the cultivation in plant tissue culture. आतापर्यंत आपण बघितलेलं आहे ते अॅनिमल व्हायरसचे टिश्यू कल्चर बघितलेत. आता आपल्याला प्लांट व्हायरसचे टिश्यू कल्चर कसं होतं, कसं करायचं हे बघणार आहोत आपण. We'll see. In 1934, Dr. P.R. White was the first time used to grow the plant virus in plant tissue culture. व्हाईट नावाच्या सायंटिस्टनी 1934 मध्ये प्लांट व्हायरसेस प्लांट टिश्यू कल्चर मध्ये ग्रो केले. ही सक्सेसफुली कल्टिवेटेड टोबॅको मोझाइक व्हायरस इन एक्साइज्ड टोमॅटो रूट टिप्स. And the method developed by him was very simple and widely used by many plant virologists. व्हाईटनी 1934 मध्ये टोबॅको मोझाईक व्हायरस ग्रो करायला त्यांनी एक्साइज केलेले टोमॅटो रूट टिप्स वापरून त्याचं टिश्यू कल्चर बनवलं. आणि त्यांनी वापरलेली मेथड अतिशय सोपी आहे आणि अनेक व्हायरोलॉजिस्ट अनेक वर्ष ते वापरत आहेत. Now we'll see how it is cultivated. कशी त्याची मेथड काय आहे ते बघूया. We'll see the procedure. What here is systematically infected sample is used. या प्रोसिजर मध्ये प्लांट आपण वापरणार आहोत, पण ज्याला ऑलरेडी प्लांटला त्याचं इन्फेक्शन झालेलं आहे, टोबॅको मोझाईक व्हायरस असेल तर आपल्याला हा जो टोमॅटो मोझाईक म्हणायचंय मला, टोबॅकोने टोमॅटो मोझाईक व्हायरस आहे, त्या टोमॅटोचं इन्फेक्टेड सिस्टमॅटिक त्याला इन्फेक्शन झालेलं प्लांट आपण घेतलंय. देन व्हॉट वी हॅव टू डू, द स्टेम ऑफ द प्लांट इट इज कट इन टू पीसेस. अख्खं झाड आपण घ्यायचं, टोमॅटो मोझाईक व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं आहे. द स्टेम ऑफ द प्लांट इट इज कट इन टू पीसेस. त्या वनस्पतीचं खोड घ्यायचं आणि त्याचे छोटे 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 तुकडे करायचे आहेत. आणि ते तुकडे काय तुम्ही काय करायचे, वॉश थरली.
त्याला वॉशिंग द्यायचं. एक बिकर घ्यायचं, त्याच्यामध्ये ते खोडाचे तुकडे टाकायचे, पाणी सगळं जरा हलवायचं, पाणी ओतून टाकायचं, तुकड्या त्या बिकर मध्ये घ्यायचं, असं रिपीटेड थोडं वॉशिंग द्यायचं. अँड देन प्लेस इन द कोनिकल फ्लास्क कंटेनिंग लिटिल वॉटर. थोडस पाणी असलेल्या एका कोनिकल फ्लास्क मध्ये हे वनस्पतीचे त्यांची जी खोडं आहेत त्याचे तुकडे त्याच्यात टाकायचे. The flask is incubated and observed for the development of root tips on the stem pieces. तुम्ही बघा, आपल्याला आपण घरी सुद्धा हे करू शकतो. कुठलंही वनस्पती घ्या, नुसती पाण्यात तुम्ही काही काळ ठेवली तर त्याला मुळं फुटतात. त्या पद्धतीने हा टोमॅटो मोझॅइक व्हायरसचा जो स्टेम्स आहेत, ते तुकडे आहेत, ते आपण पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे. कालांतराने त्याच्यावर इट विल डेव्हलप द रूट टिप्स. त्याच्यावर टिप्स त्याच्या तुकड्याला गोळा होतील. रूट टिप्स आर रिमूव्ड and placed in a flask containing 50 ml of the nutrient solution of the following composition. हे कंपोजिशन असलेले कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेट, पोटॅशियम नायट्रेट, पोटॅशियम क्लोराइड, पोटॅशियम हायड्रोजन सल्फेट, आयर्न सल्फेट, सुक्रोज, यीस्ट एक्स्ट्रॅक्ट असं कंपोजिशन असलेल्यामध्ये ह्या रूटचे टिप्स घ्यायचे आणि ते त्याच्यामध्ये बुडवायचे. परत एकदा आपण उलट जाऊया, तुम्हाला कळलंय का बघा. आपल्याला काय करायचं आहे, प्लांट टिश्यू कल्चर बनवायचं आहे. ते प्लांट टिश्यू कल्चर मध्ये व्हाईट नावाच्या सायंटिस्टनी टोबॅको मोझॅइक व्हायरस हा वापरून टोमॅटो मोझॅइक व्हायरसचं कल्टिव्हेशन केलं युझिंग टोमॅटो रूट टिप्स. मग प्रोसिजर मध्ये त्यांनी काय केलं, ज्याला ऑलरेडी इन्फेक्शन झालेलं आहे असं प्लांट घेतलं. ते इन्फेक्शन झालेल्या प्लांटचे काय काढून घेतले, स्टेम म्हणजे खोडाचे तुकडे वेगवेगळे केले आणि त्या खोडांना आधी काय केलं, पाण्याने वॉशिंग दिलं. थरली त्याला वॉशिंग दिलं आणि एका फ्लास्क मध्ये नुसतं पाणी ठेवलं आणि ते रूट ट्यूब्स त्याच्यात बुडवून ठेवले. रूट टिप्स नाही, सॉरी, स्टेम्सचे तुकडे त्याच्यात बुडवून ठेवलं आणि तो फ्लास्क काही काळपर्यंत इन्क्युबेट केला. तो इन्क्युबेट केल्यानंतर काय झालं, ते जे रूटचे तुकडे होते त्याच्या टोकाला छोटे छोटे रूटचे टिप्स आले. ते खोडाच्या तुकडाला बेसला असे प्रत्येकाच्या छोटे छोटे रूट्स, त्याला मुळं फुटायला लागली. देन व्हॉट यू हॅव टू डू, कलेक्ट द रूट टिप्स. त्या खोडाला आलेली मुळं जी आहेत त्याचे टिप्स काढून घेतले. And it is placed in the flask containing 50 ml of nutrient solution of the composition. हे खाली कंपोजिशन दिलेलं आहे. या कंपोजिशनचं स्टराईल मीडियम बनवलं आणि त्याच्यामध्ये हे रूट टिप्स एम्बेड करून दिले. Such tips are allowed to grow in the in the same flask for about the week. एक आठवडाभर ते तसेच त्याच्यामध्ये बुडवून ठेवून दिले. Now that root tips is used as a culture and then cut into the uniform length of the 1 centimeter pieces. इथे ते वाढली, चांगली मोठी मोठी मुळं जर तयार झाली तर त्या मुळांचे इट इज कन्सिडर ॲज अ कल्चर. जसं आपण बॅक्टेरियाचे आम्ही तुम्हाला सस्पेन्शन देतो, कल्चर देतो, तसं हा टोमॅटो मोझॅइक व्हायरसचं कल्टिव्हेशन, सॉरी, त्याचं जर तुम्हाला कल्चर हवं असेल तर ह्या टीपला जी टोकं जी चांगली डेव्हलप होऊन मोठं मूळ त्याला तयार झालेलं असेल त्याचे छोटे छोटे 1 सेंटीमीटर लेंथचे तुम्ही जर तुकडे करून ठेवलं तर ते त्या व्हायरसचं कल्चर तुम्हाला मिळालं. अतिशय सोपी मेथड आहे. ज्याला ऑलरेडी इन्फेक्शन झालेलं आहे अशी वनस्पती घ्यायची, त्याचे खोड काढून घ्यायचं, त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे, ते पाण्याचं वॉशिंग करायचं आणि काही काळपर्यंत तुम्ही ते नुसतं पाण्यामध्ये बुडवून ठेवा. त्या खोडांना मुळं फुटतील, ती मुळं काढून घ्यायची, कलेक्ट करायची आणि एका फ्लास्क मध्ये मग असे दिलेले त्या कंपोजिशनचं मीडियम असलेलं त्याच्यामध्ये तुम्ही ते रूट टिप्स टाकून द्या. कालांतराने 1 आठवड्याभरात त्या टिप्स चांगले मोठे मोठे त्याची मुळं तयार होतील आणि त्याचे 1-1 सेंटीमीटरचे जेव्हा तुम्ही तुकडे तयार केलाल तेव्हा त्या तुकड्यामध्ये तो व्हायरस ऑलरेडी ग्रो झालेला तुम्हाला दिसेल.
त्यातले काही तुकडे इट कॅन बी सब कल्चर्ड इन द फ्लास्क, ते तुम्ही घेऊन परत त्याचं सब कल्चरिंग म्हणजे तुम्हाला त्याची ग्रोथ व्हायरसची हवा असेल तर करू शकता, किंवा काही तुम्ही हे आपल्याला स्टॉक कल्चर म्हणून आपण ते ठेवू शकतो. आणि दुसरं म्हणजे तुम्ही परत एखाद्या फ्रेश मीडियम मध्ये त्यातला परत छोटा तुकडा करून टाका, तिथे ते टीप वाढेल आणि तिथे ऑटोमॅटिकली ते व्हायरस वाढतील. त्यामुळे टेक्निक अतिशय सोपं आहे. सर्वांना समजलंय का बघा? 1 to 2 pieces they are removed and stored as a stock. प्रत्येक वेळेला प्लांट घ्यायची गरज नाही. हा तुम्हाला स्टॉक म्हणून ठेवला की ते व्हायरसेस फाउंड टू बी मल्टिप्लाइंग इन द रूट टिप्स कॅन बी यूज फॉर द फर्दर स्टडी. तो व्हायरस तुम्ही त्यांच्या वनस्पतीमधनं काढून घेतला आणि तुमच्या लॅबोरेटरीमध्ये तुम्ही टिश्यू कल्चर बनवून रूट ट्यूब्स मध्ये ते ग्रो करत ठेवले. तुम्ही स्टॉक म्हणून ठेवू शकता. एखाद्या लॅबने मागितला, एखाद्या काम करणाऱ्या रिसर्च सायंटिस्टला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तो स्टॉक देऊ शकता आणि त्याचा पुढे अभ्यास होऊ शकतो, त्याचं पुढे काम होऊ शकतं. सर्वांना कळली आहे का ही प्रोसिजर? बघा, viruses multiplying in these tips can be used for the further study. त्या व्हायरसची पुढचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, त्याचं स्ट्रक्चर बघायचं आहे, तो मोड ऑफ ट्रान्समिशन बघायचं आहे, व्हायरस मध्ये न्यूक्लिक ऍसिड कुठलं आहे, जेनेटिक अभ्यास करायचा असेल तर ते टिप्स तुम्ही वापरू शकता. आणि इन दिस वे यू आर एबल टू कल्टिवेट द व्हायरस in the laboratory and you can use it for the further study. By this method it become possible to cultivate tobacco necrosis wound tumor virus. म्हणजे प्लांटच्या व्हायरसेसचे अनेक प्रकारपैकी कुठलाही व्हायरस, फक्त तुम्ही काय काम करायचं, ते इन्फेक्शन झालेलं, आता टोबॅको मोझाईक आपल्याला माहितीये पण टोबॅको नेक्रोसिस व्हायरस माहित नाही. मग तुम्ही टोबॅको नेक्रोसिस व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं प्लांट घेऊन यायचं, त्याच्या खोडाचे तुकडे करायचे, पाण्यात टाकायचे, वॉशिंग करून घ्यायचं आणि मग एका पाण्यामध्ये बीकरमध्ये ठेवून द्यायचं. त्याला छोटी मुळं फुटतील, ती मुळं काढून घ्यायची, त्याला स्पेशल मीडियम घ्यायचं आणि त्या फ्लास्क मध्ये, त्या मीडियम मध्ये, स्टराईल केलेल्या मीडियम मध्ये ती मुळाचे तुकडे ठेवायची. ती मुळं अशी मोठी मोठी लांब लांब वाढतील, त्याचे परत तुकडे करून घ्यायचे 1 सेंटीमीटरचे आणि त्यातले काही स्टॉक म्हणून ठेवायचं. जसं आपण घरी इमॅजिन करा की आपल्या घरी आई कायम विरजण लावत असते, दही लावते, ताक करते, लोणी करते, तूप करते, पण ती रोज काही उठून कुणाकडे जाऊन मला विरजण दे म्हणत नाही. आपल्या घरातलं जे ताक आहे, दही आहे, ती तशीच ठेवत असते, की ज्याला स्टॉक कल्चर म्हणायचं. उद्या विरजण लावायचं असेल तर आदल्या दिवशीचं आपण विरजण, 2 दिवसापूर्वीचं विरजण त्याच्यामध्ये घालत असतो. तसं आहे, याचा अभ्यास करायचा जर तुम्हाला असेल तर तो स्टॉक तुम्हाला मेंटेन करावा लागेल. तर हे तुम्ही तो स्टॉक म्हणून वापरू शकता. ते टिप्स वापरून तुम्ही त्याचा फर्दर स्टडी करू शकता. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, तो कसा ट्रान्समिट होणार, त्याची रिप्रोडक्टिव्ह सायकल कशी होते, ह्या सगळ्याचा डिटेल अभ्यास आपल्याला ह्याच्यावरून करता येतो. द सक्सेस ऑफ कल्टिव्हेशन डिपेंड्स अपॉन, या पद्धतीचं हे दिसणारं काम जे आहे याचा सक्सेस कशावर अवलंबून आहे? टाइप ऑफ व्हायरस, व्हायरस कुठल्या प्रकारचा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. टाइप ऑफ होस्ट, कुठल्या प्रकारच्या होस्टवर तो वाढणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे. अँड न्यूट्रिशनल फॅक्टर्स अफेक्टिंग द प्लांट ग्रोथ, प्लांट ग्रोथ साठी कुठले न्यूट्रिशनल फॅक्टर लागतात त्याच्यावर सुद्धा हा आपला सक्सेसचा रेट अवलंबून आहे. The plant viruses, they are generally cultivated on the tissue which are obtained from the already systematically infected plants. Because it is difficult to infect the healthy plant tissue culture freshly with the viruses like animal virus. हे वाक्य मी आता वाचलं, तुम्हाला अर्थ समजावून सांगते. आपल्याला ॲनिमल व्हायरसचं कल्टिव्हेशन करायचं असेल तर आपण हेल्दी ॲनिमल घेतो. मग त्या हेल्दी ॲनिमलला, मग तो समजा एखादा तुम्ही चिकन हे घेतलेलं आहे किंवा एखादा रॅबिट घेतला, तर त्या हेल्दी रॅबिटला तुम्ही त्या ॲनिमल व्हायरसचं इंजेक्शन देता आणि त्याच्यामध्ये तो प्राण्यामध्ये तो व्हायरस वाढवता.
किंवा तुम्ही एग घेता, त्या एग मध्ये त्याला वर आपण होल पाडतो आणि त्याच्यामध्ये सिरिंजनी इंजेक्शन देतो, होऊ शकतं. तसं तुम्हाला जो होस्ट वापरणार आहोत तो आपण हेल्दी घेतो आणि व्हायरसचं त्याला इंजेक्शन देतो, त्याच्यामध्ये ग्रो करतो. परंतु इथे मात्र तुम्हाला कल्टिव्हेशन प्लांट व्हायरसचं करायचं असेल तर तुम्हाला ज्या ऑलरेडी इन्फेक्टेड प्लांट आहेत तो सोर्स म्हणून वापरावा लागेल. सिस्टमॅटिकली इन्फेक्टेड प्लांट घेऊनच त्याचा अभ्यास करावा लागेल. एरवी आपण समजा ही वनस्पती आहे आणि त्याला वरून इंजेक्शन देऊन प्लांट व्हायरस ग्रो करायचंय टिश्यू कल्चरमध्ये, लॅबोरेटरीमध्ये प्लांट टिश्यू कल्चर तयार करून आपल्याला अॅनिमल व्हायरस सारखं याचं कल्टिव्हेशन करणं थोडंसं अवघड जातंय. आता सायंटिस्ट नव्याने त्याचा शोध लावायला लागलेले आहेत, ते करायला लागलेले आहेत. त्याला म्हणतात डी नोव्हो कल्चरिंग. म्हणजे हेल्दी प्लांट घ्यायचा आणि प्लांट व्हायरस जो ऑलरेडी आपण आयसोलेट करून घेतलेला आहे त्या व्हायरसचं आपल्याला त्याचं इंजेक्शन देता येऊ शकतं. तर ते आपण ह्या पद्धतीने 2 मिनिट त्याचं इन्फेक्शन आपण त्याला करू शकतो. तर ही जी मेथड आहे याला डी नोव्हो म्हणतात, नव्याने तयार करणं, की जे आतापर्यंत इन्फेक्टेड प्लांटच्या ऐवजी नव्याने त्याला इन्फेक्शन देणं. तर ही मेथड आपण पुढच्या माझ्या नेक्स्ट लेक्चरला बघूया. आता पुढच्या लेक्चरची वेळ झाली आहे, सर आलेत. हो नाही जात. तर आता मी हे शेअरिंग करायचं स्टॉप करते. आता माझ्या इथं 43 मेंबर दिसत आहेत. काल 47 ते 48 संख्या होती, आज संख्या कमी झालेली आहे. मी 43 म्हणेपर्यंत 42 झाले. हे अशी तुम्ही करताय, तुम्हाला तुमचं नुकसान आहे. आता दुसरं लेक्चर चालू होईल. काय कोणाला शंका असेल तर मी आता पुढच्या, एक कोणीतरी काहीतरी लिहिलेलं आहे, मला ते काय लिहिलं होतं कळलं नाही. तुमचे हे लिहिण्याचे शॉर्ट फॉर्म्स आहेत ना ते कळत नाहीत आम्हाला चॅट मध्ये. मॅम रूट टिप्स वरती व्हायरस ग्रो का होईल, मला नाही कळलं. ही कोण व्यक्ती आहे ना, काय नाव आहे ग हे? हॅलो, ही ज्यांनी शंका विचारली आहे त्यांनी मला नंतर वाटल्यास फोन करा, मी तुम्हाला समजावून सांगते. सर आलेले आहेत. आता मी थांबवते. 42 चा 41 संख्या झालीये. सर तुम्ही जॉईन काही करणार आहे ना? ओपन ते करा की त्याला 1-2 मिनिटं लागतील. मी आता माझं बंद करते. यादव सर आता घेत आहेत लेक्चर. मला एवढीच संख्या परत दिसली पाहिजे.
रेकॉर्डिंग ऑलरेडी चालूच आहे. त्यामुळे आता इथं प्रेझेंट नाव तुम्ही पीपीटी घेऊन ठेवली का खाली? नाही पण त्यांना कळू दे ना. पीपीटी आहे ना खाली? नाही खाली नाही, वर आहे. हे आता बंद करू. कुठे एक आहे. आता विसरायचं नाही का? लगेच दुसरं देखील लेक्चर उद्या घेऊन टाका. फार स्लो झालाय. फार स्लो वाटतं. मगापासून सुद्धा आम्ही लढतोय अक्षरशः. जास्त विंडो ओपन आहे पण 10,000 रुपये जास्त आहेत माझे यांच्या. काय नाही की यात आता मी मिनिमाइज करून ठेवतो. इथं चिता आलं बघा, ते दिसतंय का पी? आता ही आपली पृथ्वी ओपन करायची. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय बोलायचं असलं तर बोलून घ्या. मग तुम्ही काय करायचं, थांबाय का प्रेझेंट नाव म्हणायचं. प्रेझेंट नावला हा तुमचं इथे युअर एंटायर स्क्रीन म्हणायचं. मग इथे ते चित्र येईल. त्याला क्लिक करायचं आधी आणि मग शेअर म्हणायचं. इथे क्लिक करायचं, हे शेअर म्हणायचं. ते शेअर म्हणलं की मग तुम्हाला ती पीपीटी ऑन करता येईल. आता कॅन्सल म्हणते आहे मी शेजारी, तर तुम्ही हात मारा वाटलं. बघा आता त्यांच्या शेजारा. Hello, good afternoon, one and all. Hello, am I audible? Yes. Hello. मी बीएससी भाग 3च्या मायक्रोबायोलॉजीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतोय का? हॅलो. Yes, sir. Yes, sir. Whose name is Dipali Nikam. तिकडून मी इकडून बोललो की कोणीतरी मला रिस्पॉन्स दिला पाहिजे बाळांनो. हॅलो. हो सर. Shall we start our lecture? Yes, sir. Shall we start our lecture? Yes, sir. Yes, sir. Okay, thank you. We'll start it. Yes. Okay, thank you. आता पुढे चौकन करायचं. चौकन प्रेझेंट नाव. क्लिक करा. आता युअर एंटायर स्क्रीन. नुसतं टिक. आता शेअर. किती शेअर याच्या नको नाही झालं की करून. हे आलं की शेअर. आता तुमची पीपीटी ऑन करा. व्हेरी गुड. स्लाइड शो करा की इकडे तिकडे नाही. कुठं आहे ते? इथं होतं ते. कर्सर आहे ना तुमचं. मी हाताने करते आणि मला जमते. 2-3 घ्यायला पाहिजे लेक्चर सलग नंतर. आता फक्त हे बोट ह्याच्याने खाली न्यायचं. हे पुढं आणि माग. आणि मी असं करत असतो. बाहेर पडताना हे एस्केप दाबायचं. माहिती ते झालं आता. असू दे, त्याला काय बंद गळा दाबलाय त्याला. ओके. वेल, स्क्रीन इज विजिबल टू ऑल ऑफ यू. स्क्रीन दिसते का सर्वांना? हो सर. ओके. लास्ट टाइम आपण स्विच ऑन केलेलं होतं की एक पेपर आहे, त्याचं नाव आहे फूड अँड इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. And from that food and industrial microbiology, last 2 lectures we have seen introductory part from this food and industrial microbiology. Today actually we would like to start one small unit from that topic, that is food as a substrate for microorganisms. Food as a substrate for microorganisms. And in this food as a substrate for microorganisms, last time we have seen introductory part of the food microbiology. And in food microbiology, we carry out study of microorganisms which are involved in the food. And basically microorganisms involved in food, basically they are of 2 types.
that is some of the microorganisms which are beneficial or their growth in food is a beneficial. We call it as a fermented food or cultured food. And entry of some of the microorganisms into the food is not beneficial. That entry is harmful, and we call it in microbiological language as a spoiled food or spoilage of food material. So today what happens, we have to see about food as a substrate for microorganism. And in that there are some of the intrinsic factors are there, as well as some of the extrinsic factors are there. So the intrinsic parameters or intrinsic factors are the factors which are naturally present in that food material, naturally present in that food substrate, naturally present in that food material. Those factors or those parameters are called as a intrinsic parameters. Intrinsic parameters, these are inherently present in that food material. Those are called as a intrinsic parameters, that is parameters of the plant and animal tissues. Why here it is mentioned as a parameters of plant and animal tissues? Because the food which is obtained for a human being, it is mainly obtained from plant and animal origin, or which is processed from plant and animal, and then it is obtained. Therefore here it is mentioned that parameters of plant and animal tissues that are inherent part of the tissue are referred to as an intrinsic parameters. And these intrinsic parameters are nothing but pH is there, moisture content is there, oxidation reduction potential of the food material is there, then nutrient content is there, antimicrobial substances which are present in the food material, and biological structure of the food material. So these are the intrinsic factors. So if you go through this earlier question paper nature or type of the question paper, there was a straight question was there: define food and explain in detail food as a substrate and factors affected food as a substrate for growth of microorganism. Under that circumstances, you have to enlist all these 7 factors, and in short, you have to write how these 7 factors affect sometimes food as a good substrate or sometimes food as a bad substrate. So by taking into the consideration or by taking correlationship of all these 7 factors, that is pH, moisture content, oxidation reduction potential, then nutrient content, antimicrobial constituents, and biological structures. So these factors you have to write for these essay type questions or full length question, and usually this question was asked for 10 marks. So first factor today we would like to see. So I hope that all of you are aware, one of the most important intrinsic factor of the food material, that is the pH of the food material. As all of you are aware, pH is nothing but minus log H plus ion concentration. Minus log H plus ion concentration, or pH is nothing but the concentration of H plus ions or concentration of minus OH ions. So depending upon its concentration, we'll get a certain value, and that value is called as a pH value. So as far as this pH value is considered, as all of you are aware, range for this pH value is from 0 to 14. This is the range or pH parameter. pH scale is there, and that pH scale is from 0 to 14. So from 0 to 6.9, we call it as a acidic pH, and in microbiological language we call it as a acidophilic microorganism. Whereas pH 7.0 we call it as a neutral pH, and the organisms which can tolerate those
pH, this is we call it as a neutrophilic microorganism. And in a similar fashion, from pH 7.1 to pH 14.0, we call it as a basophilic pH. This is in a broad sense. In broad sense, we call it as a acidophilic microorganism, neutrophilic microorganism, and basophilic microorganism. All of you, please try to understand. We are not writing answer of the microorganisms of acidophilic, microorganisms, neutrophilic, microorganisms, basophilic. But we have to write the answer in correlationship with pH of the substrate, whether the pH of substrate is acidic pH, neutral pH, or basophilic pH. And on the basis of pH, the substrate may serve as, substrate may occur as, substrate may be called as good substrate, bad substrate for growth of microorganism. And on the basis of good substrate or bad substrate, you will get idea about that food material, whether it is that food material is having very good keeping qualities, very good storage qualities, very good preservation qualities, or that food is more prone to spoilage, So anybody can tell me which food material is more prone to spoilage, at which pH food material is more prone to spoilage? Anybody can tell me your understanding or perception? Anybody from the class? Acidophilic. At which pH the food is more prone to spoilage? At which pH the food is more susceptible to the growth of microorganism? More susceptible. Sir, 9 to 14 pH. Huh? Basic. 9 to 14. बर, आता कोणीतरी बेसिक सांगितलं, त्याच्या अगोदर कोणीतरी ऍसिडिक सांगितलेलं होतं. तर तुम्हाला माहिती असेल की मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स they can grow at neutral pH. Most of the microorganisms can grow, they can love the neutral pH. If the substrate is having neutral pH, that substrate is more prone to spoilage. Why more prone to spoilage? Because this is an inherent natural factor is there, and that natural factor is one of the most suitable, one of the most favorable for the growth of most of the organism. Of the total microbial population, most of the microbial population, they can grow or they love the neutrophilic pH range. That is, say for example, you can say from pH 6 to pH 8, and maximum growth you will observe at pH 7. But the organisms can grow from pH 6 to pH 8. म्हणून त्याला काय म्हणायचं, न्यूट्रल जर pH असेल सबस्ट्रेटचा, pH जर सबस्ट्रेटचा न्यूट्रल असेल, तर that substrate is more prone for spoilage. Our name of our topic is a food as a substrate for growth of microorganism, and in that some of the intrinsic factors are there and some of the extrinsic factor. And of these various intrinsic factor, one of the most important intrinsic factor is you have to determine, you have to decide, you have to find out, you have to check pH of the substrate. And depending upon the pH of substrate, then you can predict nature of that food substrate, whether that is more prone for spoilage or it will be it will have a good preservation qualities or keeping qualities.
समजतंय का बाळांनो? आपणाला काय पाहायचंय? एंट्रेन्सिक फॅक्टर पीएच पाहायचाय. कोणाचा पीएच पाहायचाय? सबस्ट्रेटचा पीएच बघायचाय. आणि सबस्ट्रेटचा जर पीएच न्यूट्रल असेल तर काय होणार आहे? मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स कॅन ग्रो इन अ न्यूट्रल पीएच and as a result of entry of most of organisms from the environment, what will happen? The substrate or food will get spoiled. The substrate or food will get spoiled. समजते बाळांनो? आपल्याला कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये पीएच चं आन्सर लिहायचंय लिहित असताना अॅन्युअल एक्झामिनेशन मध्ये, प्रोव्हाइडेड दॅट आता एक्झॅक्ट मला प्रेडिक्ट करता येणार नाही की नेचर ऑफ द क्वेश्चन म्हणजे हे जे काय ऍट प्रेझेंट वी ऑल आर फेसिंग दिस COVID-19 सिच्युएशन and day by day in our nation this situation is going to be a worst. आणि ह्या वर्स्ट सिच्युएशन मध्ये जरी सरकारनं अनलॉक 4 सांगितलं असेल आणि 21 सप्टेंबर पासून काही प्रमाणामध्ये आपणाला शाळा कॉलेजेस चालू करण्याची परमिशन देण्यात येणार आहे असं त्यांनी जरी कालच्या अनलॉक मध्ये सांगितलेलं असेल तर नाव इट इज व्हेरी डिफिकल्ट टू प्रेडिक्ट इट एक्झॅक्टली व्हॉट विल हॅपन ऑन 21 सप्टेंबर. जर हा असाच रेट वाढला, as all of you are aware, as all of you are a student of microbiology and this is the pandemic infection, contagious infection, तर त्यासाठी काय आता आपल्याला सांगता येणार नाही. तर त्यासाठी जर पूर्वीचं नेचर होतं ते याचं तुम्हाला हार्ड कॉपीवरती लिहायचं होतं, हे अशी सिच्युएशन राहिली तर परीक्षेचं स्वरूप बदलेल आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशाच वेळेला एमसीक्यू टाईपचे प्रश्न विचारले जातील. मग तशा पद्धतीचा प्रश्न डिझाईन केला जाईल तर त्याच ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे, उत्तर लिहिता आलं पाहिजे. तर इथे एक डायग्राम दिसतोय का सर्वांना? डायग्राम आहे का? डायग्राम हॅलो हो सर दिसते. हा, त्याच्यावरती वरच्या लाईनला पीएच लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? पीएच लिहिलेलं आहे. पीएच ची रेंज किती लिहिलेली आहे? 0 to 14 पीएच रेंज लिहिलेली आहे. 0 to 14 पीएच रेंज लिहिलेली आहे. मग त्याच्या लेफ्ट साइडला मोल्ड्स लिहिलेला आहे. त्याच्यानंतर त्या मोल्ड्सचा पीएच किती दाखवलेला आहे? 0 to 2 दाखवलेला आहे. yeast can grow from molds can grow from pH 0 to 11 पर्यंत ग्रो होतात असं दाखवलेलं आहे. दिसते का ब्लॅक कलरची लाईन? ब्लॅक कलरची लाईन जी मोल्ड्सला दाखवलेली आहे त्या मोल्ड्सला काय लिहिलेलं आहे? 0 pH पासून मोल्ड्स कॅन ग्रो अप टू pH 11. दिसतंय का बाळांनो? इज इट विजिबल टू ऑल ऑफ यू? The pH of mold from 0 to 11. Yes sir. Yes, very sir. good, very good, very good. Yes, त्याच्यानंतर ईस्ट साठी किती दाखवलेलं आहे? आता कोण बोलली एस सर? तुझं नाव सांग बाळ मला आणि मला ईस्ट ची रेंज सांग. आता कोणतरी एस सर म्हणाली. नाव सांग बाळ तुझं मला. संयुक्ता जाधव सर. हा, संयुक्ता जाधव. आता ईस्टचा सांग रेंज, पीएच रेंज किती दाखवलेली आहे? सर 1.5 to 8.5 साधारण. Very good, very good. And next from again you tell me the one by one for lactic acid to Vibrio species the pH range, so you will get it idea. सांग लॅक्टिक ऍसिड पासून बाळ. लॅक्टिक ऍसिड ची 3 to 10.5 आहे. नंतर स्टॅफिलोकोकस ची 3 to 10.5 पर्यंत. स्टॅफिलोकोकस ची 4 to 10 पर्यंत. ऍसेटोबॅक्टर 4 to 9. साल्मोनेलाची 4 to 9. त्यानंतर इसर्शिया कोलायची 4.5 ते 9 पर्यंत आहे. नंतर सर दिसत नाहीये पुढचं. एंटरोकोलायची 4.5 ते 9 आहे. क्लॉस्ट्रिडियम बोचुलिनम त्याची 4.5 ते 9 आहे. बॅसिलस सिरस ची 4.5 ते 8.5 किंवा 8.2 पर्यंत.
फिब्रिओ पॅरा हिमोलायटिकस त्याची 4.5 ते 11 पर्यंत आहे. 4.5 ते 11 पर्यंत आहे. आणि सी पॅरे रीड नाही होते त्याची 5.5 to 8.5 आहे. आणि विब्रिओ स्पीसीज त्याची लास्ट हो लास्ट वन त्याची 6.2 ते 9 पर्यंत आहे. तर आता आपल्याला काय पाहायचं आहे? इशर्शिया कोलाई, साल्मोनेला, क्लॉस्ट्रेडियम, एंटेरोकोलायटिका, पॅरा हिमोलायटिकस, क्लॉस्ट्रेडियम परफ्रेंजिन्स, फिब्रिओ स्पीसीज, हे जे काय पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स आहेत, ऑल दीज पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स, इफ यू सी लाईन बिलो दीज पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स, यू विल फाइंड they can grow more or less from 4.5 to 9, 4.5 to 9 च्या दरम्यान ग्रो होत असतात. 4.5 to 9 च्या दरम्यान ग्रो होत असतात. मग जर आपला सबस्ट्रेटचा पीएच त्या दरम्यान असेल तर काय होत असतं? all these pathogenic organisms can enter by various sources, and they may cause the spoilage, and eating of such substrate, it may cause hazard to that individual. So we are discussing about the pH, and that pH कशाचा पाहायचा आहे? सबस्ट्रेटचा पीएच बघायचा आहे. तर तुम्हाला इथे दिसेल की इथे बऱ्यापैकी ऑर्गॅनिझम 4 पीएच पासून 9 पीएच पर्यंत ग्रो होता. बऱ्यापैकी ऑर्गॅनिझम, वेदर इट इज अ पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम or whether it is a non-pathogenic saprophytic organism, you will find that most of these organisms can grow from pH range 4 to 9, and very few organisms can grow from pH 6 to 8. त्याची परत छोटीशी लिस्ट होते. तर हे आपल्याला कशासाठी पीएच माहिती असणं गरजेचं आहे की कोणत्या प्रकारचे ऑर्गॅनिझम त्या फूड ऍज अ सबस्ट्रेट मध्ये ग्रो होतील. तर याच्यावरून तुम्हाला थोडीशी आयडिया मिळते. त्यासाठी ते तुमचं याच्यामध्ये काय म्हणायचं, मॉडर्न फूड मायक्रोबायोलॉजी जेम्स अँड जे 3rd एडिशन आहे. मॉडर्न फूड मायक्रोबायोलॉजी जेम्स अँड जे 3rd एडिशन आहे. त्या 3rd एडिशन मध्ये पेज नंबर 34, पेज नंबर 34 वरती त्याची डायग्राम आहे. पेज नंबर 34 वरती त्याची डायग्राम आहे. अशा प्रकारचे जे काय मी सांगत असतो ते एवढीच पीपीटी तुम्हाला सफिशियंट होणार नाही. व्हेन यू विल रीड 4 or 5 पेजेस, from that 4 or 5 pages in the examination you can reproduce 1 or 2 page. So for reading you will require a maximum material, and just now I have told you people, food microbiology, modern food microbiology 3rd edition जेम्स एम जे या पुस्तकामध्ये 34 नंबरच्या पेजवरची ही डायग्राम तुम्हाला पाहिली आणि त्याच्या खालचं एक्सप्लेनेशन पाहिलं तर मग तुम्हाला परीक्षेमध्ये काही प्रॉब्लेम यायचा नाही बाळांनो. इज इट ओके? Is it okay? Okay, sir. Okay, then next slide is approximate pH values of some fresh fruit and vegetables. Approximate pH values of some fresh fruits and vegetables. So here you will find what? Here you will find name of the product vegetables. त्याच्यामध्ये asparagus, birds and stalks, beans, beets, broccoli, then cabbage, carrots, cauliflower, अशा प्रकारच्या सगळ्या भाज्यांची नावं आहेत. आणि त्याच्या खाली फ्रुट्सची नावं आहेत. ऍपल्स, बनाना, फिग्स, ग्रेप फ्रूट, लाइम्स, ऑरेंजेस, प्लम्स, वॉटरमेलॉन्स, ग्रेप्स. तर बऱ्याचशाच वेळेला हा जो काय पीएच आहे फ्रेश फूडचा तो अप्रॉक्सिमेट कसा आहे? ऍसिडिक आहे. एक्झॅक्टली न्यूट्रल नाही, बट इट इज प्रोन. 6.5 आहे, कधी कधी 6.5 आहे, 5.8 आहे.
त्यामुळे हे काय असतंय की जे काय फ्रेश फ्रुट्स असतात ते कट केल्यानंतर काय होत असतं, त्याचं स्पॉइलेज लवकर होत असतं. बट व्हॉट हॅपन्स, द स्किन इज देअर, प्रोटेक्शन इज देअर, स्ट्रक्चर बायोलॉजिकल असा एक पॉइंट आहे आपल्या सिलेबस मध्ये. त्या बायोलॉजिकल स्ट्रक्चरमुळे ते काय होत असतात, काही फ्रुट्स बऱ्यापैकी टिकत असतात. वेअर एज सम ऑफ द व्हेजिटेबल्स गेट स्पॉइल्ड विदिन शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. तर त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे की approximate pH values of dairy, meat, poultry and fish products. So as far as dairy products, as far as meat products, as far as poultry products and fish products are considered, all these products are more prone to spoilage, or most of the organisms. So what you can say, this the keeping quality of the meat and poultry is considered without refrigeration. So they do not have any keeping quality. So immediately they get spoiled. In a similar fashion, all kinds of fish and fish products which are not preserved by a special preservation technique, those fish and fish products also gets easily spoiled, because you will find pH of that most of the fish and fish products, it is a more prone for growth of most of organism. इथं म्हटलेलं आहे बघा, मीट अँड मीट प्रोडक्ट्स मध्ये हॅम, चिकन किंवा बीफ ग्राउंडचा सुद्धा 5.9 to 6.1 pH आहे. डेअरी प्रॉडक्टचा तर सगळ्या डेअरी प्रॉडक्टचा pH नियर न्यूट्रॅलिटी आहे. तर हे काय करायचंय आपणाला सर्वांना याचा pH चा अभ्यास करायचा आहे. You have to study the pH, and on the basis of pH you can predict about the substrate. Substrate is a good substrate or bad substrate. A substrate is a keeping quality of the substrate, or substrate is a more prone to spoilage. तर हे एक अत्यंत महत्वाचं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे जे काय प्रोडक्ट्स आहेत याच्यामध्ये मीट अँड मीट प्रोडक्ट्स आहेत, त्यानंतर फिश अँड फिश प्रोडक्ट्स आहेत, किंवा मीट अँड पोल्ट्री अँड देअर प्रोडक्ट्स आहेत, फिश अँड देअर प्रोडक्ट्स आहेत, आणि डेअरी प्रोडक्ट्स आहेत. ऑल दीज प्रोडक्ट्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम animal origin. All these products are obtained from animal origin or processed from animal. मग त्याच्यानंतर काय पाहायचंय बाळांनो आपणाला, इफेक्ट ऑफ पीएच. तर इफेक्ट ऑफ पीएच, लास्ट year you have done experiment in SYBSC. Am I right? Last year you have done one experiment, that is environmental factor. In that environmental factor you have studied the effect of pH, and in this effect of pH you will find that the cytoplasmic membrane of microorganism is relatively impermeable to H+ or OH- ions, because their concentration in the cytoplasm probably remains constant despite of wide variations that may occur in the pH of surrounding medium. So it appears that the internal pH of most of the cell is a near neutrality. So what happens, microorganisms, they have a mechanism, that is to release H+ ions or to absorb OH- ions, or vice versa, to release H+ ions or to absorb OH- ions, or vice versa, that is to release OH- ions and absorb H+ ions. And as a result, the microbial cell tries to maintain their internal pH. Microbial cell try to maintain their internal pH. But what happens, sometimes that external pH, because of quite differences in external pH, what happens when microorganisms are placed below or above neutrality pH or neutral pH of the environment? What happens? It affects transport of nutrients, and as a result of
if there is no proper transport of nutrients, growth does not occur. And that transport of nutrients, apart from one more effect is there, that is, as all of you are aware, all metabolic activities are enzyme related or enzyme oriented, and all of you are aware enzymes are highly or very specific to various factors, and of these various factors, one of the most important factor is the pH, and it affects the enzyme activity. When there is a no favorable pH, suitable pH, satisfactory pH, it is having adverse effect on the enzyme activity. It is having adverse effect on the enzyme activity, and as a result of adverse effect, there is a no growth. There is no growth. The next question arises: how you will determine the pH of the substrate? How you will determine the pH of the substrate? And for determination of pH of the substrate, you have a pH meter. You have a pH meter. ऐकले का नाव कोणी pH मीटरचं? Anybody has listened the name pH मीटरचं नाव ऐकलंय का? pH मीटर नाव ऐकलंय का? काय सोडून गेला का काय रे बाळांनो सर्वजण मला? सर ऐकलंय सर. ऐकताय? हा, कारण काय कोण दिसत नाही मला. हा, जॉईन होत्यात बघा परत कोणतरी येते जाते असं काय. हा, तर आपणाला काय करायचं आहे? You have to determine, you have to measure, you have to find out pH of the substrate. काय करायचं आहे? pH of the substrate you have to determine, find out किंवा measure करायचं आहे. So one of the most important reliable technique or reliable method is you can measure, you can determine, or you can find out pH of the substrate by use of pH meter. By use of pH meter. तर FY किंवा SY मध्ये तुम्ही pH मीटरचं नाव ऐकलं असेल, मग त्या pH मीटरचं प्रिन्सिपल माहिती असेल तुम्हाला, त्याचे कोणकोणते इलेक्ट्रोड असतात, तर त्या pH मीटरच्या साहाय्याने आपण काय करू शकतो? We can measure the pH of the substrate, and on the basis of when we'll measure, we can predict or we can decide its keeping quality. तर ते काय पहिल्यांदा काय लिहायचं? pH कसा मोजणार? तर pH मीटरच्या साहाय्याने. And one of the most common technique which we use in our laboratory, that is by use of pH paper strip. By use of pH paper strip च्या साहाय्याने आपण pH मेजर करत असतो. Apart from that, there is one more technique is there, that is called as a titration. That is, you can determine acidity or alkalinity by using appropriate. काय वापरायचं? तर कोणता रिएजंट वापरायचा? by using appropriate acidity किंवा alkalinity कशी डिटरमाइन करणार? कोण सांगू शकते का मला? ऍसिडिटी किंवा अल्कॅलिनिटी कशी डिटरमाइन करणार? कोण सांगू शकेल का मला? एनीबडी फ्रॉम द क्लास? ऍसिडिटी किंवा अल्कॅलिनिटी कशी डिटरमाइन करणार? टायट्रेशन केले का कधी? टायट्रेशन हे हॅलो, एनीबडी फ्रॉम द क्लास? केले का नाही ऍसिडिटीचं टायट्रेशन, अल्कॅलिनिटीचं टायट्रेशन? कुठे केलं का नाही? 11वी मध्ये केमिस्ट्रीला, 11वी मध्ये केमिस्ट्रीला पिंक कलर. हॅव यू डिटरमाइन द नॉर्मॅलिटी ऑफ ऍसिड सोल्युशन, नॉर्मॅलिटी ऑफ अल्कलाइन सोल्युशन? फाइंड आउट केली का नाही? नॉर्मॅलिटी फाइंड आउट केली का केली नाही 11वी 12वी मध्ये? 11वीला स्पेशली, 11वी 12वीला स्पेशली फाइंड आउट केली का केली नाही? केली का? मग कोणते इंडिकेटर वापरलेला होता? फिनॉल्फथेलिन आणि मिथिल ऑरेंज. फिनॉल्फथेलिन आणि मिथिल ऑरेंज. मिथिल ऑरेंज एंड प्रोडक्ट भेटतो ऍसिडिटीला.
अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. फिनॉल्फथेलिन किंवा मिथिल ऑरेंज वापरून आपल्याला ते किती नॉर्मलची ऍसिडिटी आहे, किती नॉर्मलची अल्कलिनेट आहे, त्याच्यावरून आपल्याला काय फाइंड आउट करता येत असतं. त्याच्यावरून आपल्याला H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन किंवा OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन करता येत असतं. तर थोडक्यात मला काय सांगायचं आहे बाळांनो, थोडक्यात मला काय सांगायचं आहे की ज्यावेळी तुम्ही pH हा फॅक्टर लिहित असता त्यावेळी त्याचं किती 7 ते 8 ओळीत किंवा 6-7 ओळीत इन्फॉर्मेशन लिहिणं गरजेचे आहे. 6 ते 7 ओळीत तुम्ही त्याची इन्फॉर्मेशन लिहिणं गरजेचे आहे. मग pH म्हणजे काय किंवा हे लिहिणं गरजेचं आहे. मग त्याची रेंज आणि टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम, मग त्याच्यानंतर कुठले ऑर्गॅनिझम कुठल्या याला ग्रो होत असतात, मग त्याच्यानंतर थोडक्यात व्हेजिटेबलचा pH, फ्रूटचा pH याच्याबद्दलची माहिती, मीट अँड मीट प्रॉडक्ट्स, फिश अँड फिश प्रॉडक्ट्स, डेअरी प्रॉडक्ट्सचा pH जनरली किती असतो, आणि मग त्याच्यानंतर इफेक्ट, आणि मग त्याच्यानंतर इफेक्ट नंतर काय करायचं आहे की pH कसा मोजला जात असतो, आणि तो pH मोजल्यानंतर मग डिसाइड करायचं आहे फूड ऍज अ गुड सबस्ट्रेट और फूड इज नॉट अ गुड सबस्ट्रेट. मग ते कोणत्याही प्रकारचं फूड असेल. अशा प्रकारची एक 7 ते 8 ओळीत इन्फॉर्मेशन, हे जे काय पॉइंट्स मी आता सांगितले त्याच्यावरून लिहिता येईल का बाळांनो तुम्हाला? डिस्क्रिप्टिव्ह टाइप मी आता सांगितलं की इट विल बी टू अर्ली टू प्रेडिक्ट अबाउट द नेचर ऑफ द क्वेश्चन्स. कारण काय झालेलं आहे की वी ऑल आर फेसिंग दिस COVID-19 सिच्युएशन, and in this COVID-19 situation it will be too early to predict the nature of the questions. But if you go to this earlier descriptive questions were there, and if in this descriptive मी जे काय आता सांगितलं ते पॉइंट्स लिहिणं गरजेचं आहे. Then one more small point is remain, that is the rates of growth of microorganisms are affected by pH, but the rates of survival during storage, that is there is an effect of pH during storage, during heating and drying. So if the pH is not favorable during storage, the food can be preserved for long period of time. In a similar fashion during heating, if the pH is not favorable during heating, also there will be less growth, and drying also a less growth. So these are the some of the points you have to remember regarding the pH. तर pH बद्दल माहिती लिहिता येईल का, किंवा एक pH हा शॉर्ट फॅक्टर विचारला तर 4 मार्क्सला माहिती लिहिता येईल का तुम्हाला सर्वांना? हॅलो काय बाळांनो, लंच ब्रेक घेतला का काय तुम्ही तिकडे? नाही सर, आहे सर. किती जण आहेत आता सांग मला काही दिसत नाही. सर 45 तुम्ही सोडून. मी सोडून 45. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता बोलतेचं नाव काय सांग मला बाळ? संयुक्ता जाधव. संयुक्ता जाधव, व्हेरी गुड व्हेरी गुड. संयुक्ता जाधव, वेर आर यू स्टेइंग ऍट प्रेझेंट? वेर डू यू स्टे नाऊ? सातारा सर, प्रॉपर सातारा, कोटेश्वर ग्राउंड जवळ. कोटेश्वर ग्राउंड जवळ, प्रॉपर सातारा. ओके ओके ओके. आता त्याच्यानंतरचा आपल्याला एक दुसरा रिक्वायरमेंट आहे, दुसरा घटक आहे, त्याचं नाव आहे मॉइश्चर रिक्वायरमेंट. काय नाव आहे त्याचं? मॉइश्चर रिक्वायरमेंट. आता या मॉइश्चर रिक्वायरमेंट मध्ये काय माहिती पाहिजे आपणाला? कन्सेप्ट ऑफ वॉटर ऍक्टिव्हिटी. And this water activity is abbreviated small a आणि small w. AW ला काय म्हणायचं आहे? अवेलेबल वॉटर किंवा वॉटर ऍक्टिव्हिटी. अवेलेबल वॉटर किंवा वॉटर ऍक्टिव्हिटी असं म्हटलं जात असतं. अवेलेबल वॉटर किंवा वॉटर ऍक्टिव्हिटी. मग आता हे वॉटर ऍक्टिव्हिटी मॉइश्चर रिक्वायरमेंट, तुम्ही हे ऐकलं असेल काय म्हणायचं? मॉइश्चर रिक्वायरमेंट म्हणजे काय की
रिलेटिव्ह ह्युमिडिटी हा शब्द ऐकलाय का? रिलेटिव्ह ह्युमिडिटी, हॅव यू हर्ड दिस वर्ड रिलेटिव्ह ह्युमिडिटी? ऐकलाय का शब्द? रिलेटिव्ह ह्युमिडिटी हा शब्द ऐकलाय का तुम्ही? हॅलो, रिलेटिव्ह ह्युमिडिटी हा शब्द ऐकलाय का? हॅव यू हर्ड रिलेटिव्ह ह्युमिडिटी? एनीबडी फ्रॉम द क्लास? सापेक्ष आर्द्रता, रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऐकलाय का शब्द? अरे बाप, काय रे बाळानं सोडून गेलाय का काय? रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऐकलंय सर. मग सांगू शकते का रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे? रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय सांगू शकता का? आर्द्रता जी असते म्हणजे ओलावा ऍटमॉस्फिअर मधला त्या ऑर्गॅनिझमला ग्रो होण्यासाठी किंवा ग्रो न होण्यासाठी जो एफेक्ट करतो ओलावा वातावरणातला. Okay, okay, fine. When you will go through this reference literature, you will find that regarding water requirements of microorganisms should be defined in terms of water activity in the environment. And this parameter is defined by the ratio of the water vapor pressure of food substrate to the vapor pressure of pure water at the same temperature, that is AW, that is P upon P0, where P stands for vapor pressure of the solution and P0 stands for vapor pressure of the solvent, usually water. And this concept is related to the relative humidity, RH, in the following way. RH is equal to 100 into AW, that is pure water has an AW value 1.0, whereas 22% NaCl solution weight by volume has AW value 8.6, while saturated solution of NaCl is having 0.75 AW value. तर आता मला काय सांगायचं आहे? मॉइश्चर रिक्वायरमेंट. आता काय सांगितलं मी आता वाचलं त्याच्यामध्ये AW व्हॅल्यू ऑफ अ प्युअर वॉटर, AW व्हॅल्यू ऑफ अ प्युअर वॉटर इज 1.0, परंतु काय सांगितलं फॉर 0.75% NaCl, sorry 22% NaCl, it is 26, and saturated solution of NaCl it is 0.75 AW value. तर AW व्हॅल्यू म्हणजे काय? अवेलेबल वॉटर, त्याला वॉटर ऍक्टिव्हिटी असं म्हणायचं, वॉटर ऍक्टिव्हिटी. आणि ती AW व्हॅल्यू काय असते? प्युअर वॉटरची किती असते? 1.0 असते. की त्या प्युअर वॉटर मध्ये काय नसते? त्या प्युअर वॉटर मध्ये कोणतेही सॉल्ट्स नसतात, कोणतेही आयन्स नसतात. दॅट वॉटर इज टोटली फ्री फ्रॉम आयन्स, सॉल्ट्स, मिनरल्स. दॅट वॉटर इज कॉल्ड ॲज अ प्युअर वॉटर, and the pure water is having AW value. Pure water activity or AW value is 1.0. परंतु त्याने पुढे काय सांगितलेलं आहे की 22% NaCl सोल्युशनची AW व्हॅल्यू 0.86 आहे आणि सॅच्युरेटेड NaCl ची व्हॅल्यू किती आहे? 0.75 आहे, 0.75 व्हॅल्यू आहे. तर आपणाला काय करायचं आहे? फूडचं वॉटर ऍक्टिव्हिटी डिटरमाइन करायचे, सबस्ट्रेटची, फूड ऍज अ सबस्ट्रेट, जे काय फूड ऍज अ सबस्ट्रेट आहे त्याची AW व्हॅल्यू डिटरमाइन करायचे. त्याची काय करायची आहे? AW व्हॅल्यू डिटरमाइन करायचे. मग ती AW व्हॅल्यू डिटरमाइन केल्यानंतर after determining the AW value of the substrate, we will get idea whether the food is a good substrate for growth of microorganism or it is a bad substrate for growth of microorganism. And as on the basis of AW value, we can judge, we can predict, we can decide whether the food is having very good keeping quality or food is not having very good keeping quality. याला काय म्हणायचं आहे?
मॉइश्चर रिक्वायरमेंट असं म्हणायचं आहे. आणि ह्या मॉइश्चर रिक्वायरमेंट बाबत आपणाला बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन पाहायची आहे. आणि बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन पाहत असताना मला आज थोडस ऍडमिशन कमिटीकडे जायचं आहे. त्यामुळे आता हा जो काय मॉइश्चर रिक्वायरमेंट आहे युनिट किंवा छोटा घटक, तो आपण मॉइश्चर रिक्वायरमेंट नेक्स्ट टाइम पाहणार आहोत. आता तुम्ही किती जण आहात आणि मी जे काय शिकवते ते तुम्ही मला यू हॅव टू विदाउट एनी हेजिटेशन यू हॅव टू टेल मी. बिकॉज काय आहे बाळांनो, की मी आता 2-3 वेळा जोर देऊन सांगितलं की आपण प्रेडिक्ट करू शकणार नाही की सिच्युएशन कशा पद्धतीची होईल. तर काय की तुम्हाला अंडर एनी सर्कमस्टन्सेस एनी काइंड ऑफ आयदर ऑफलाईन और ऑनलाईन MCQ डिस्क्रिप्टिव्ह किंवा होमवर्कच्या सहाय्याने तुमचं असेसमेंट शासन ज्या पद्धतीनं सांगेल, UGC ज्या पद्धतीनं सांगेल त्याप्रमाणे तुमचं असेसमेंट करायचं आहे. आणि तुमचं असेसमेंट करायचं असेल तर काय होणं गरजेचं आहे, तुम्ही ज्यावेळी बोलाल, तुम्ही ज्यावेळी काहीतरी लिहाल त्याच वेळी तुमचं असेसमेंट होऊ शकेल. तर मला आता विचारायचं होतं तुम्हाला की मी जे काय सांगतोय शिकवतोय, मी काय कुठे माझ्या हातात खडू आणि डस्टर नाहीये. कारण आपल्याला या पद्धतीनं सांगणं काही टॉपिकना शक्य आहे, परंतु काही टॉपिकना शक्य नसेल तर आपल्याला थोडीशी मेथड बदलावी लागेल. तर बाळांनो, आज जे काय सांगितलेलं आहे ते लिहिता येईल का परीक्षेमध्ये? कोणी क्लासमधलं सांगू शकते का? येस सर. येस सर. बर, मग आपण असंच शिकवलं तरी चालतंय का? अजून बदलायचे आहे, अजून मराठीत सांगायचंय, अजून स्लो सांगायचंय, अजून फास्ट घ्यायचंय, अजून रिपिटेशन पाहिजे, रिपिटेशन नको आहे? नाही सर, समजतंय आम्हाला. हा, कोण म्हणते नाही समजते? काय नाव, संयोगिता का तुझं? नाही, माझं नाव मृणाल आहे. मृणाल आहे. समजतंय. बर बर. मृणाल, तू कुठे राहते बाळ? मी सातारामध्ये राहते. सातारामध्ये राहते. तर आपण मॉइश्चर रिक्वायरमेंटचा आता किती जण आहात मृणाल तुम्ही? तुम्हाला धरून सर 45 जण आहेत. मला धरून 45 जण आहात. बर, मग आता मला जे काय आता टेक्निकल असिस्टन्स तुमच्या जोशी मॅडम करत होत्या, प्रज्ञा मॅडम करत होत्या, त्या दोघी आता गेलेल्या आहेत. मला तिकडे बाहेर मुलं ऍडमिशन साठी विचारायला लागलेले आहेत. तर मला आता बंद करायचं आहे. सो मग तर करू का बाळांनो, माझं शेअरिंग, स्टॉप शेअरिंग करू का मी? हो सर, करा. सर, तुमची येस काय सर. प्रेझेंटी वगैरे काय घ्यायची नसते ना? नाही सर. नाही ना? करू का स्टॉप शेअरिंग? हा करा सर. आणि काही शंका असले तर तुम्ही, तुमचे माईक ऑन आहेत, मी इकडून कोणाला बंद केलेलं नाही. यू आर ऑलवेज मोस्ट वेलकम टू आस्क एनी काइंड ऑफ डाऊट, डिफिकल्टी. अदरवाईज तुमचंच नुकसान होईल. आपणाला अशाच पद्धतीनं पुढे जायचं आहे. कोविडला घेऊन पुढे जायचं आहे. असं कुणीही एक्सपेक्ट करायचं नाही की आपणाला फार फेवरेबल ऍटमॉस्फिअर लाभेल, सॅटिस्फॅक्टरी, लक्झरियस सगळ्या कंडिशन. आता तर आपण मायक्रोबायोलॉजीचे असल्यामुळे आता व्हेरी डिफिकल्ट टू प्रेडिक्ट दॅट विल गेट द लक्झरियस एन्व्हायरमेंट और फेवरेबल एन्व्हायरमेंट. याच एन्व्हायरमेंट मध्ये आपणाला पुढे जावं लागणार आहे बाळा. ओके.
अरे बंद कसं करायचं कळणार कुठं काय कोण आहे कोण हा बस हा बोल ग बोल बीएससी फर्स्ट इयर म्हणजे लिहून आहे ना बीएससी फर्स्ट इयरला ऍडमिशनला रिलीज करायचं ना डायरेक्ट याच्यावर डायरेक्ट म्हणजे बंद होणार पूर्ण. बरं झालं का ते किती होते काय जरा दाखव की मला माझ्या याच्यात झालं रेकॉर्ड हा रेकॉर्डिंग झालं असेल झालं लिव्ह केलं आता बीएससी फर्स्ट इयरला ऍडमिशनला फॉर्म भरला ना ऑनलाईनला बरं झालं